रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि चिपळूण एसटी प्रशासनाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। गुहागरहून सावर्डे मार्गे जाणारी रत्नागिरी एसटी बस सलग 2 दिवस धावली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सकाळी 8:30 वाजता येणारी बस तब्बल 10 वाजेपर्यंत न आल्यानं शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा पालकांनी केलाय। ऐन शाळेच्या वेळेत गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी डेपो प्रशासनाला जाब विचारलाय। याचबरोबर 3 ऑगस्ट रोजी चिपळूणहून गुहागरच्या दिशेने दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत धावलेल्या एसटी बसेसपैकी एकही बस मिरजोळे स्टॉपवर थांबली नसल्याचा आरोपही करण्यात आला। हातात वैध बस पास असतानाही विद्यार्थ्यांना तासनतास थांबावे लागल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी या बसचे व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केलेत। या संपूर्ण प्रकारामुळे एसटी प्रशासनाच्या नियोजनावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जात असताना उपलब्ध प्रवाशांना ही सेवा नाकारली जात असेल तर त्यामागील कारण काय असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। संबंधित चालक, अधिकारी आणि डेपो प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच विद्यार्थ्यांना नियमित आणि वेळेवर एसटी सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येते।